नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाचरणी प्रार्थना. मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणजे माझ्या नणंदबाई येणार आहेत. त्या ऑस्ट्रेलियाला राहतात. 3 वर्षातून एकदा त्या येतात. तर त्यांना जेवायला बोलवलेलं मी घरी, म्हणून हे सगळे तयारी चालू आहे. तर मी आता पालक लसुणी बनवते आणि ह्याची रेसिपी मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलेली आहे. तरी पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी हे सगळं सांगते. मी आता पालकची पानं गरम पाण्यामध्ये टाकली आहेत, बॉईल करून घेते आणि मग थंड पाण्यात टाकणार आहे. मी जेवणाला लवकर सुरुवात केली, कारण आपल्याकडे पाहुणे येणार असेल तेव्हा आपण सगळं रेडी ठेवलेलं ना खूप चांगलं राहतं. म्हणजे पाहुणे आल्यावर आपल्याला त्यांच्याशी 2 शब्द बोलता येतात, गप्पा मारता येतात आणि आपणसुद्धा रिलॅक्स असतो. नाहीतर पाहुणे घरात येतात आणि आपण जेवणच बनवतो आहे किंवा आपल्या ज्यात जेवणाची तयारी असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल ते चालू राहतं. मग त्यात खूप वेळ निघून जातो आणि पाहुण्यांशी बोलणंसुद्धा राहतं आणि मग ते लोकंसुद्धा आपल्याला हेल्प करायला, नाही मी हे करते, मी ते करते. त्यापेक्षा मी कोणीही येणार असेल तरी मी आधी सगळे प्रिपरेशन करून ठेवते. मग त्यांच्याशी निवांत बोलता येतं आणि मग मीसुद्धा रिलॅक्स असते, की आता माझी कामं झाली आहेत तर छान गप्पासुद्धा होतात आणि मग टेन्शनसुद्धा राहत नाही, हे राहिलं ते राहिलं. तर माझं जेवण चालू झालेलं आहे. तुम्ही बघताय भाजी एक बनवते मी. तर पालक बॉईल करून झाले, गार पाण्यात टाकलेत. एका साईडला मी लगेच तेल गरम केले, त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि कांदा कापून ठेवला आहे आणि आता हे लगेच मिक्सरला पेस्ट करून घेते. पालक आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची घेते. आता मला अजून एक भाजी बनवायची आहे. अशा मला टोटल 4 भाज्या बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे आता एक पालकची तर बाजूला करायला घेतली, दुसरी मी वाटण बनवायला घेते. मला छोले मसाले बनवायचे आहेत. त्यासाठी मी हे सगळे कांदे चिरून घेते. उभे उभे चिरून घ्यायचेत आणि फ्राय करायचे आहेत. कांदा, टोमॅटो आणि लसूण हे म्हणजे खूप डार्क नाही करायचे, थोडेसे फ्राय करायचे. तर आता असे कांदे पटकन चिरून घेते, कारण ताईंसोबत बाकीचे म्हणजे दीर आणि जाऊबाईसुद्धा येणार आहे, सासू सासरेसुद्धा असणार आहेत. तर मग जवळजवळ आम्ही 16-17 माणसं आहोत. तर त्या प्रमाणात मला त्या क्वांटिटीमध्ये सगळं जेवण बनवायचं आहे, म्हणून एवढी सगळी घाई चाललेली आणि सगळं लवकर बनवत होती. छोले मसाला बनवते तर मग मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि दालचिनीचा तुकडा घेतला. हे फ्राय करून घेतलं आहे, खूप डार्क कलर करायचा नाही. आणि आता हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे, म्हणजे मिक्सरला एकदाच वाटून घ्यायचे, की वेगळं आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. तर मग ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घेते, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे, आता माझ्याकडे क्वांटिटी जास्त आहे म्हणून. आणि छोले मसाला एव्हरेस्टचा जो छोले मसाल्याचं पॅकेट भेटतं ना, त्याचे मी आता 3 स्पून ॲड करते. तो आपले जे रेग्युलर आपण बनवतो तेव्हा टाकताना थोडं कमी टाकायचं. छोले मसाल्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर मी गरम मसाला होता घरातला तो टाकला आणि सुकं खोबरं मी अंदाजे घेतलं आहे. तर आपल्याला 3 ते 4 चमचे एवढं सुकं खोबरं लागतं. माझ्याकडे क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळे मग मी जास्त घेतलं. हे आता गार केल्यानंतर मी मिक्सरला एकदा फिरवून घेते, पेस्ट छान करून घेते. तोपर्यंत मी माझ्या पालकला लसूणचा तडका देते. तर लसूण पालक पण झालेलं आहे आणि मिक्सरमधून माझं वाटणसुद्धा बनवून झालं. मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे पॅनमध्ये म्हणजे मी डायरेक्ट कुकरलाच लावणार आहे, म्हणजे पटकन होईल माझं काम. जिरं टाकलं, हिंग टाकलं, लाल सुकी मिरची होती ती टाकली. ती फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपण जे वाटण बनवलेलं ते टाकायचं, कारण आपल्या वाटणामध्ये सगळे मसालेसुद्धा आहेत आणि कांदा लसूणसुद्धा आहे, टोमॅटो आहे. आता म्हणजे 4 ते 5 मिनटं छान मी फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये छोले टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि वरून भरपूर जास्त अशी कोथिंबीर, म्हणजे त्यांनी खूप टेस्ट छान येते आपल्या भाजीला. ते भाजीला 3 शिट्ट्या करून घेते. त्याच्यानंतर पीठ मळून ठेवलं आहे चपातीचं, तो रेस्ट करायला ठेवलं आहे, म्हणजे माझ्या चपात्यासुद्धा एकदम सॉफ्ट होतील. तर त्याच्यानंतर मेथीची भाजी करायची होती, तर मेथीची भाजीसुद्धा केले, फक्त मिरची आणि कांद्यावरती. आणि तिखट कमी केलं आहे, कारण जिजूंना आणि मुलांना तिखट अजिबात नाही जमत, त्यांना त्रास होतो. म्हणजे तिकडचं कल्चर, नेचर सगळं वेगळं आहे, क्लायमेट वेगळं आहे, त्याच्यामुळे मग इकडे तेवढं सगळं ॲडजस्ट करावं लागतं. मग अजिबात तिखट अशी भाजी बनवली नव्हती मी. आणि रिया तेजससाठी मी पनीरची भाजी बनवते, त्यांना पनीरच खूप आवडतं. तर मग बटर पनीर बनवते. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो घेतलं आहे, खूप सोप्या पद्धतीने बनवते. कांदा टोमॅटो फ्राय करून घेते आणि थोडेसे काजू टाकलेत. हे पण डार्क खूप भाजायची नाही, नाहीतर आपली ग्रेव्ही ऑरेंज न होता अशी खूप डार्क कलर येतो. तर हे माझं हे बघा फ्राय करून झालेलं आहे आणि हे सुद्धा मी मिक्सरच्या जारमधून काढून घेतलं. त्यानंतर मी तेल थोडंसं घेतलं आणि त्याच्यात बटर टाकलं
आणि आता पनीरचे क्यूब्स करून घेते. खडे मसाले पण मी ह्याच्यामध्ये जास्त टाकणार नाही आहे. मी एकच दालचिनी, एक लवंग आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि ते खडे मसाले टाकते, कारण त्यांना स्पाईस अजिबात नको आहे, तिखट नाहीच खाते, म्हणून मी तिखट त्याच्यामध्ये काहीच घेतलेलं नाही आहे. जी प्युरी केलेली तीसुद्धा आता त्याच्यात टाकते आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं बॉईल करून घेते. 4-5 मिनटं छान बॉईल होऊन द्यायचं. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यात थोडासा गरम मसाला आणि मीठ टाकायचं आहे, खूप कमी प्रमाणात टाकते आणि थोडंसं पाणी टाकून आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून बॉईल ठेवून द्यायचं. हे बघा आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे. त्याच्यात आता पनीर आणि कोथिंबीर टाकते. खूप भांड्यांचा पसारा पडला आहे. आता हे सगळं आवरून घेते. त्याच्यानंतर मग चपाती बनवेन. भात आणि वरण एवढंच राहिलेलं आहे, तर हे सगळं पहिला क्लीन करून घेते. त्याच्यानंतर पनीरची भाजी, छोले, लसुणी पालक, मेथीची भाजी, जिरा राईस, ओ भरवा त्याला. गाडी ठेव. नाही खाणार ना पुन्हा. नाही खाणार स्वीट, नको मध्ये थोडं पण. हे बघ थोडं दे. श्रीखंड, पायनॅपल खंड आहे ते. हा अगस्त्य नुसतं येडा आहे. तू येडा. काय छोलेची भाजी काय इथं ठेवाय. दावत घ्या. अनु ए अगस्त्या. आज सगळे आले तर 2Kचं सेलिब्रेशन करतोय आणि आज मस्तपैकी हिडन केक बनवलेला आहे, तर तो पण तुम्हाला बघायला भेटला. आणि सगळी माझी फॅमिली आहे. आमच्या नणंदबाई ऑस्ट्रेलियावरून आल्यात आणि ही माझी लाडकी भाची रिया. हाय बोल. अण्णा हाय करा. सासरे हो आमचे. आणि इकडे सासूबाई बसल्यात. सासूबाई पण दाखव. चला या केक. दादू हे घे ना. व्हिडिओ घे. हे ह्याच्यात दिसणार आहे. वरणा घ्यायला करू का. कट करा आता. या अंदर कर. ये पदी तू ये. क्लॅप करा. ये तेजस राहिला फोटो मध्ये. काय रे ये इकडे तेजस. कापा का प्रिया. Day to you. बस to you. बस. भरवा हो ताईला. एवढा भरू मग मला या सगळ्यांना ताईला. इकडे काय दोघांना हार द्या. भर काही कापून देणार आहे.
अण्णा कधी येणार परत? हा कधी? रिया कधी येणार आहे तू? 3 वर्षांनी? इकडेच राहा ना तू आता. ये काय तेजू ए काळे प्रांजल थांब तू आता. काय काय नाही ते केक आहे भाजी भात आहे बस. काय द्याल? बाय गाय बाय करा सगळ्यांनी. सुजल सुजल असं उज्ज्वलची काही कॉमेंट्री नाही सुजल.